हाय फ्रेंड्स, बघा रे. आता आपण एक्सरसाइज 1 नाही, 2.2 सॉल्व्ह करतोय, जिच्यामध्ये आपल्याला कोफॅक्टर काढायचे आहेत. आता हे क्वेश्चन्स कॉमन आहेत बोर्ड प्लस सीईटी दोघांमध्ये. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी फॉर्म्युला माहीत पाहिजे कोफॅक्टर आणि कोफॅक्टर कसा काढतात. तर ते कोफॅक्टरचा फॉर्म्युला बघा, मी इथे लिहितो. कोफॅक्टर ऑफ एनी एलिमेंट सी आय जे इज कॅल्क्युलेटेड ॲज -1 टू द पॉवर आय प्लस जे इंटू एम आय जे. आणि वेरॅज एम आय जे काय असतं, मायनर असतं. आता ज्याला हा फॉर्म्युला बघून भीती वाटते की सर काही कळत नाहीये, डोंट वरी, मी आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली 1-2 एक्झाम्पलच्या मदतीने दाखवतो कसं सॉल्व्ह करतात त्याला. हे बघा, तुमचा हा जो एलिमेंट आहे, ओके, हा फॉर्म्युला कळाला ना कसा आला. ओके, हा फॉर्म्युला करून घ्या, पहिले लिहून घ्या. हवं तर मी रफ करतोय त्याला, कारण इकडे थोडीशी जागा कमी आहे. कोफॅक्टर हे करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, आपण आता डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. एक्झाम्पलवरनं सांगतो. आता बघा, आपल्याला समजा कोफॅक्टरची जी मॅट्रिक्स काढायची आहे ती आहे ही. आपण सगळ्यात पहिले काढणार कोफॅक्टर 1-1. कोफॅक्टर 1-1 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम, म्हणजे कोणाचं, ह्याचं, म्हणजे कोणत्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढतोय आपण, -1चं. ओके, कोफॅक्टर ऑफ 1-1 किती येणार, -1 रेस टू पॉवर 1 + 1 इंटू m11. तुमचा ओके, हे किती आलं, -1 रेस टू पॉवर 1 + 1 इज 2. m11 म्हणजे पहिल्या रोला पहिल्या कॉलमला सोडून द्या, उरला कोण, 4. मग हे मायनर काय झाला तुमचा, 4. परत सांगतो, मायनर कसा काढला, -1-1 कसा काढला. ही तुमची पहिली रो, हा तुमचा पहिला कॉलम, याला सोडून द्या, उरला कोणता एलिमेंट आहे, 4. म्हणून तुमचा मायनर काय झाला, 4. ओके, सो हे किती आलं, 4च आलं. मग इथं झालं 4. आता आपण कॅल्क्युलेट करणार C12. हे किती येणार, -1 टू द पॉवर 1 + 2 इंटू m12. हे किती आलं, -1 इंटू m12. कसं काढणार, पहिला रो दुसरा कॉलम सोडून द्या, पहिला रो दुसऱ्या कॉलमला सोडून द्या, उरला कोण, -3. एलिमेंट काय येणार, -3. आता हे मायनस मायनस प्लस होणार. हे काय आलं रे, 3 आलं. ओके, आता C21 काढूया. ते किती येणार, -1 रेस टू पॉवर 2 + 1 इंटू m21. हे किती आलं, -1 इंटू 21 म्हणजे काय, सेकंड रो पहिला कॉलम, सेकंड रो आणि पहिल्या कॉलमला सोडून द्या, उरला काय, 2. मग इथे येणार 2. हे किती आलं, -2. परत आता आपण काय काढणार, C22 काढणार. C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे याचा किती आला, एलिमेंट कोणता आला, मायनर काय आला, -1. म्हणजे हे किती येणार, -1 रेस टू पॉवर 2 + 2 इंटू m22. हे किती आलं, -1 रेस टू पॉवर 4 हे आलं 1 इंटू m22. m22 सांगा बरं काय आहे, कसं काढायचं. m22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, सोडून द्या, उरला काय, -1. मग हे किती येणार, 1 इंटू -1. ते किती झालं, -1. म्हणजे हे आलं, हे तुमचे कोफॅक्टर काय आले, 4, 3, -2 आणि -1. दिस आर युअर कोफॅक्टर. ओके, आता या मॅट्रिक्सचं बघू. चला, परत आपल्याला ह्याच मॅट्रिक्सचं बघायचं आहे. अरे मित्रांनो, लक्ष द्या रे. आता आपल्याला पुन्हा याच मॅट्रिक्सचं कोफॅक्टर काढायचं आहे. तर बघा कसं काढणार. कोफॅक्टर 1-1 काय असते, -1 टू द पॉवर 1 + 1 इंटू m11. -1 टू द पॉवर 1 + 1 इज 2. m11 म्हणजे पहिल्या रोला पहिल्या कॉलमला सोडून द्या, उरला काय, -1. हे किती आलं, -1. म्हणजे तुमचा पहिला कोफॅक्टर आला, -1. आता C12 काढा. हे किती येणार, -1 टू द पॉवर 1 + 2 इंटू m12. हे किती येणार, -1 इट सेल्फ. m12 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलमला सोडून द्या, मग उरला काय, 4. मग तुमचा दुसरा कोफॅक्टर किती आला, -4. आता तुम्ही काढा C21. C21 किती आलं, -1 रेस टू पॉवर 2 + 1
इंटू M21 हे किती आलं -1 कारण क्यूब आहे ना ते -1च येणार. M21 आता M21 कसा काढणार सेकंड रो पहिला कॉलम किती आलं त्याचा -3 मग याची व्हॅल्यू काय आली -3. आता आपल्याला काय काढायचं आहे C22 काढायचं आहे. ओके थांबा एक मिनिट. C22 काढायचा आहे. तो कसा काढणार आहे C22 हे घ्या -1 टू द पॉवर 2 + 2 इंटू M22 हे किती येणार 1 इंटू 22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलमला सोडून द्या उरला कोण तुमचा 1 म्हणून याचे काय आलं कोफॅक्टर 1 म्हणून आपले कोफॅक्टर काय आले -1 -4 -3 1 हे 4 आपले जे आले ते कोफॅक्टर आलेत. ओके आता आपण हा वाला एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके हा जरा मोठा आहे सो याला व्यवस्थित लक्ष द्या. ओके हा थोडासा बिगर एक्झाम्पल इट इज सो पे अटेन्शन टू दिस प्रॉब्लेम. नाव यू हॅव टू फाइंड आउट cofactor 1 1 that will be -1 raised to power 1 plus 1 into M11. Now how you will find M11 in 3 cross 3 matrix? Look at it carefully. सी नाव व्हॉट यू हॅव टू डू इज पहिला आपल्याला काय करायचं आहे बघा 1 1 म्हणजे पहिला रो आणि पहिली कॉलम सोडून द्या. पहिला रो पहिला कॉलमला उडवून टाका. ही तुमची मॅट्रिक्स उडली आहे बरोबर. इथे लिहून घ्या तिला मॅट्रिक्सला 3 5 0 -1 याचा डिटर्मिनंट काढा. याचा डिटर्मिनंट किती आला -3 तीच तुमचं मायनर आहे. -1 टू इंटू M11 इज -3 त्यामुळे तुमचं मायनर काय आलं -3. C11 ची व्हॅल्यू आली -13. C12 काढा -1 टू द पॉवर 1 + 2 इंटू M12 हे किती येणार -1च येणार. आता M12 कसं लिहिणार बघा M12 कसं लिहिणार पहिला रो हा तुमचा पहिला रो आहे ना आणि दुसरा कॉलम आहे ना याला सोडून द्या ब्रेकअप करा त्याच्यासोबत. हे काय उरलं -2 सॉरी थोडासा व्यवस्थित लिहितो -2 5 आणि -1 तर याचं डिटर्मिनंट किती आलं -2 इंटू -1 इज 2 2 + 10 तर हे किती आलं 12. मग तुमचा C12 ची व्हॅल्यू पण किती आली 12. आता C13 काढू इथे काढतो मी C13 आली -1 टू द पॉवर 1 + 3 पेन दुसरा घेतो जरा म्हणजे तुम्हाला ते बघायला पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटेल ना इंटू पॉवर M13 डार्क ब्ल्यू घेऊ आपण कुठे गेला कलर हां ओके मग हे किती आलं 1 आलं. M13 म्हणजे काय बघा पहिला रो तिसरा कॉलमला सोडून द्या. पहिल्या रो तिसऱ्या कॉलमला सोडून द्या. तुमच्याकडे काय मॅट्रिक्स उरली -2 3 -2 0 याचा डिटर्मिनंट किती आला 6. मग C13 ची व्हॅल्यू पण किती आली 6. आता अशाच प्रकारे मी आता पुढचं सॉल्व नाही करत आहे. C21 काढा C22 काढा C23 काढा C31 काढा C32 काढा आणि हा वाला फक्त शेवटचा मी सांगतो C33 बघून घ्या. सोपंच आहे रे सिम्पल आहे तसंच करायचं. हे किती येणार -1 टू द पॉवर 3 + 3 इंटू M33 हे किती येणार -1 + 1 झालं कारण 3 + 3 6 इवन पॉवर असल्यामुळे हे झालं 3 3 ना. आता काय करा थर्ड रोला थर्ड कॉलमला उडवा. ओके थर्ड रो थर्ड कॉलमला उडवल्यावर किती आलं तुमच्याकडे डिटर्मिनंट इथे किती 1 आलं -1 आलं -2 आलं 3 आलं. याचं डिटर्मिनंट किती आलं 3 3 - 2 1 हे आलं 1 मग हे पण तुमचे आले 1. अशाच प्रकारे तुम्ही अडजॉईंट काढायचं आहे तुम्हाला 3 क्रॉस 3 मॅट्रिक्सचं बघा मी तुम्हाला 2 क्रॉस 2चं पण सांगितलं 3 क्रॉस 3चं पण सांगितलं. सिम्पल आहे फक्त 1-2 वेळा व्हिडिओ बघून घ्या. फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. फक्त फॉर्म्युला लक्षात असेल तर काय नाही वाटणार सॉल्व करायला. ओके
हे बघा फॉर्म्युला आहे. आता हा जो क्वेश्चन आहे मी तुम्हाला होमवर्कला देतोय, याच्यामध्ये पण तुम्हाला तेच करायचे, अडजॉइंटच काढायचा, आपला कोफॅक्टर काढायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात रे. काय प्रश्न आहे बघा, तुम्हाला काय करायचंय, अडजॉइंट काढायचं आहे. अडजॉइंट काढायचं आहे म्हणजे आतापर्यंत जे वरच्या क्वेश्चनमध्ये आपण जे कोफॅक्टर काढलेत ना, त्याला फक्त मॅट्रिक्समध्ये लिहायचं, असं C11, C12, C21, C22. फक्त याला आपण म्हणतो कोफॅक्टर. कोफॅक्टरच्या जे मॅट्रिक्स बनते ना, त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो अडजॉइंट मॅट्रिक्स. ओके. जी बघा पुन्हा सांगतो, जी आपली आता आपल्याला एखादी मॅट्रिक्स दिली आहे, तुम्ही त्या मॅट्रिक्सचे प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढला आणि जेव्हा तुम्ही त्या कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहाल ना, तेव्हा त्याला आपण अडजॉइंट मॅट्रिक्स असं नाव देतो. खूप किती सुंदर नाव आहे अडजॉइंट, बघा ना. तर त्या मॅट्रिक्सला हे करा, त्याला आपण म्हणतो अडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघा परत तेच करायचं आपल्याला. कॉलम 1 C11 आपण काढू कोफॅक्टर. हे किती येणार, -1 टू द पॉवर 1 + 1 इंटू M11. हे किती येणार, +1. ओके. आता M11 काय येणार, M11 काय येणार, पहिल्या रोला पहिल्या कॉलमला सोडून दिला, एलिमेंट उरला 5. मग हे किती आलं, 5. म्हणजे तुमची C11 ची व्हॅल्यू किती आली आहे, 5. तिला लिहून ठेवू. मी काढतोय C12, ते किती येणार, -1 टू द पॉवर 1 + 2 इंटू M12. याची व्हॅल्यू किती आली, हे झालं -1 इंटू M12 म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम, उरला कोणता, 3. तर याची व्हॅल्यू किती आली, 3. म्हणून C12 ची व्हॅल्यू किती आली, -3. ओके. तसंच आपण C21 काढू. ओके. C21 किती येणार, -1 + 1 इंटू M21. ते किती येणार, -1 इंटू M21. बघा रे काय आहे, M21 काय, सेकंड रो पहिला कॉलम, त्याची व्हॅल्यू किती आली, -3. मग C21 ची व्हॅल्यू किती आली, -1 इंटू -3. आता आपल्याला काढायचं आहे C22. बघा मी इथं काढतो छोट्याशा जागेमध्ये, जागा नाही, गरीब मुलगा आहे मी. C22 आहे -1 टू द पॉवर 2 + 2 इंटू M22. हे किती येणार, +1 इंटू M22 ची व्हॅल्यू बघा. M22 कसं काढायचं रे, सेकंड रोला सेकंड कॉलमला उडवा, एलिमेंट कोणता उरला, 2. मग हे किती आलं, 2. मग हे तुमची C22 ची व्हॅल्यू पण किती आली, 2. आता जेव्हा तुम्ही या कोफॅक्टरनी तयार झालेल्या मॅट्रिक्सला जेव्हा तुम्ही प्लॉट कराल ना, आपला प्लॉट म्हणजे जेव्हा तुम्ही हे आता त्याला फक्त लिहायचं, C11 ची व्हॅल्यू आली 5, C12 ची व्हॅल्यू आली -3, C21 ची व्हॅल्यू आली 3, C2 ची व्हॅल्यू आली ही. हे काय झालं तुमचं अडजॉइंट. बघा बोलून बोलून फार गळा बसलाय. रोज जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ हे टीचिंग करतोय, व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. प्लीज सांगितलेलं ऐका. हे जे एवढं मी शिकवतोय तुम्हाला, प्लीज ते महत्त्वाचं आहे रे. असं इग्नोर वगैरे, स्किप वगैरे करू नका एखाद्या टॉपिक. कारण मी जर टॉपिक स्किप केला तर तुमचं नुकसान होईल, आणि तुम्ही सुद्धा जर टॉपिक स्किप केला तर तुमचं नुकसान होईल. एवढं मी माझं इंजिनिअरिंगला आहे सध्या, मी फायनल इयरचा पण अभ्यास करतोय, फर्दर स्टडीजचा पण अभ्यास आहे, प्लेसमेंटचा अभ्यास सुद्धा आहे. बट तरी सुद्धा मी हे रेकॉर्ड करतोय का, तर तुमचा बेनिफिट व्हावं. अख्ख्या युट्यूबवर असं मला कुठं सापडलं नाही ज्यांनी अख्खे सोल्युशन्स अपलोड केलेले आहेत चॅप्टर वाईज टेक्स्ट बुकचे. बट मी तुमच्यासाठी करतोय आणि एक एक प्रश्न सोडवून देतोय. सो त्याचा फायदा घ्या, आणि जे सांगितलेले सगळे क्वेश्चन्स आहेत प्लीज त्या क्वेश्चन्सला फॉलो करा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलशी जुडलेले राहा, कारण इथे तुम्हाला खूप काही भेटणार आहे. आता हा जो दुसरा क्वेश्चन आहे, मी हा सरळ होमवर्कला देणार आहे, कारण मी तुम्हाला आता कोफॅक्टर काढायला शिकवलं, आणि मी तुम्हाला काय सांगितलं, कोफॅक्टर जे तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील त्याला फक्त मॅट्रिक्स प्लॉट पुट करा. हे जे तेव्हा याला जेव्हा तुम्ही प्लॉट करता, आपण याला म्हणतो ॲडजॉइंट मॅट्रिक्स. झालं. ओके. आता तुम्हाला थर्ड टॉपिक बघायचा आहे, इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. इन्व्हर्सचा फॉर्म्युला असतो, ए इन्व्हर्स असतो 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉइंट ऑफ ए. अडजॉइंट एला जर तुम्ही मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटनी डिवाइड केला तर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतो.
आता एखाद्या 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा 30 सेकंदाच्या आतमध्ये, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ऍड करून, तुम्ही तो व्हिडिओ बघा. पण जी शॉर्ट ट्रिक आहे ना ती तुम्ही फक्त सीईटीला यूज करू शकता, बोर्डाला नाही. कारण बोर्डामध्ये तुम्हाला प्रॉपर प्रेझेंटेशनने क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. सीईटी मध्ये होऊन जाईल शॉर्टकटने किंवा फॉर सिम्पल एकदम असा हॅक हॅक करून. बघा तुम्हाला मॅट्रिक्स काय दिली आहे रे, 1 2 2 -1. आधी इन्व्हर्स काढण्या अगोदर सगळ्यात पहिली स्टेप आहे त्याचा डिटर्मिनंट काढा. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसं निघेल, याला याच्याशी मल्टिप्लाय करा, याला याच्याशी मल्टिप्लाय करा. ओके, मग हे किती आलं, 1 × -1 -2 × 2. 1 × -1 इज -1. हे किती आलं, -4. हे किती आलं, -5. -5 झिरोच्या इक्वल नाहीये, म्हणजे मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतं. जर का लक्षात घ्या, जर तुम्ही मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काढलं आणि जर ते डिटर्मिनंट 0 आलं तर मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. आता आपल्याला काढावं लागणार आहे कोफॅक्टर, कारण अडजॉईंट काढायचं आहे, अडजॉईंटला कोफॅक्टर लागते. C11 किती येणार, -1 raised to power 1 + 1 × M11. आता मी एक एक लाईन मध्ये लिहितो, आय होप तुम्हाला कळालं असेल. M11 काय येणार, हे झालं -1. आता मी लिहितो C12, हे येणार -1 × C12 काय येणार, पहिला रो दुसरा नाही सॉरी, C12 काय येणार, पहिला रो दुसरा कॉलम. ते किती आलं, 2. म्हणजे C12 ची व्हॅल्यू काय आली, -2. C21 ची व्हॅल्यू काय आली, -1 × -1 कसा आला ते तर समजून घ्या, फॉर्म्युला. C21 म्हणजे दुसरा रो आणि पहिला कॉलम, याची व्हॅल्यू किती आली, 2. म्हणजे C21 ची व्हॅल्यू पण किती आली, -2. C22 ची व्हॅल्यू किती आली, +1 × सेकंड रो सेकंड कॉलम, याचा आला 1. म्हणजे C22 ची व्हॅल्यू आली 1. आता तुम्ही काय करा, इथे अडजॉईंट मॅट्रिक्स काढून घ्या. अडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए, याला मी म्हणतो ए. याचा किती आलाय, C11 ची व्हॅल्यू किती आली, -1 -2 -2 1. ओके, आता आपला ए इन्व्हर्स काय असणार आहे, मी हवं तर लाल पेनाने लिहितो. आपला ए इन्व्हर्स काय असणार आहे, 1 डिटर्मिनंट ऑफ ए अडजॉईंट ऑफ ए. डिटर्मिनंट किती आला, -1/5 -1 -2 -2 1. हा झाला तुमचा ए इन्व्हर्स. सो अशा प्रकारे आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढतो. हा बोर्डामध्ये करायचा, पण जर हा प्रश्न सीईटीला आला तर एवढा वेळ करायचा नाही, एवढा वेळ घालवायचा नाही. आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे, त्या शॉर्ट ट्रिकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडून जाणार. बघा, परत अजून एक प्रश्न सोडवून देतो आता तुमच्यासाठी. आता हावाला क्वेश्चन घेऊयात. आधी मॅट्रिक्सचा काय काढा, डिटर्मिनंट काढा रे. ठीक आहे ना, याला मी म्हणतो ए मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ ए किती आला, 2 × 2 -3 × -1. 2 × 3 is 4 -3 × -1 is 3. 4 - 3 ची व्हॅल्यू काय आली, 1. ओके, मग आता C11 काढा, ते किती आलं, -1 +1 × पहिला रो पहिला कॉलम, हे झालं 2. C12 ची व्हॅल्यू किती आली, -1 × पहिला रो दुसरा कॉलम, हे झालं -1, हे आलं 1. C21 ची व्हॅल्यू किती आली, -1 × -3 झालं दुसरा रो पहिला कॉलम, हे किती आलं, -3. कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत जोरात येत नसेल, कारण खूप जास्त गळा बसलेला आहे. सारखं सारखं फोनवर बोलणं आणि हे चालूच आहे. फोनवर बोलणं म्हणजे कामाचं फोनवर बोलणं, परत हे रेकॉर्ड वगैरे करणं जड जातंय जरा, बट तरी आय मॅनेज. आवाज बसलाय. हे किती आलं, +1 आलं × हे किती आलं, 2. चला मग अडजॉईंट ऑफ ए काढून दाखवा मला आता सर्वांनी. अडजॉईंट ऑफ ए काय येणार, मी डायरेक्टली लिहितोय.
2 1 3 2. मग आता ए इनवर्स किती येणार, डिटर्मिनंट किती आलाय रे आपला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉइंट ऑफ ए 2 3 1 2. हा झाला तुमचा डिटर्मिनंट आपला इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. आता 2x2 चा इनवर्स कसा घ्यायचा कळालं ना. बट हे एवढं करायची तशी तर गरज नाहीये. 30 सेकंदामध्ये तुमचा आन्सर येतो. जर हा प्रश्न सीईटीला आला असता तर 30 सेकंदात सोडवून दिला असता मी. शॉर्ट ट्रिक आहे त्याच्यासाठी. आता बघा हा 3x3 चा प्रश्न आहे. मला एक्सपेक्टेड आहे 3x3 मॅट्रिक्सचं इनवर्स कसं काढायचं हे तुम्ही स्वतः ठरवा, स्वतः कळा, स्वतः बघा. म्हणजे आता बघा मी सांगून देतो तुम्हाला कसं करायचंय. हा प्रश्न जर तुम्ही स्वतःहून केला ना तर स्वतःला शाबासकी द्या. आहे खूप चॅलेंजिंग टास्क आहे. हे चॅलेंज देतोय, करून दाखवा मला. ए इनवर्सचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए अडजॉइंट ऑफ ए. मग अडजॉइंट ए कसं काढणार आहे, अरे को फॅक्टरची मॅट्रिक्स आहे. इथं 3x3 मॅट्रिक्स असल्यामुळे को फॅक्टर C11 येणार, C12 येणार, C13 येणार, C21 येणार, C22 येणार, C23 येणार, C31 येणार, C32 येणार, C33 येणार. बस या मॅट्रिक्सला डिवाइड करू आपण डिटर्मिनंटने आणि तो झाला माझा ए इनवर्स. एवढं तुम्हाला मी स्ट्रॅटेजी दिली की असं क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी स्वतःहून सोडवाल आणि जर तुम्हाला ते जमलं तर 100% तुम्हाला यश मिळणार. जर नाही जमलं तर डोंट वरी, डिमोटिवेट व्हायची गरज नाहीये. बट मी मेथड सांगून दिली की कसं करायचंय. मला एक्सपेक्टेशन आहेत की तुम्ही सगळे विद्यार्थी स्वतःहून हा प्रश्न सोडवणारच. सो येस, ओपन चॅलेंज आहे तुमच्यासाठी. हा प्रश्न सोडवून दाखवा, मानलं तुम्हाला. आणि प्रश्न सुटल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा, किंवा दादा नका, येस सर प्रश्न सुटलेला आहे.